नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील गाडगे. मी आज तुमच्यासोबत बोलणार आहे की रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी काय असते. आता जसं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आता पीपल अवेअरनेस वाढला आहे, तर त्याच्यामुळे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज पण पुष्कळ वाढले आहे. तर साहजिक आहे की याच्यासोबत होणारे कॉम्प्लिकेशन्स पण आता आढळून राहिले आहे. तर याच्यासोबत होणारे कॉम्प्लिकेशन्स जसे की प्रत्येक सर्जरीसोबत कॉम्प्लिकेशन्स रेट असतात, तसेच जॉईंट रिप्लेसमेंटसोबत पण कॉम्प्लिकेशन्स होतात, पण याचा रेट पुष्कळ कमी आहे. तर जसे आमचे 100पैकी आपण बघतो की 90% पेशंटमध्ये आपल्याला जास्ती कॉम्प्लिकेशन्स भेटत नाही, पण जे जेव्हा हे 10% पेशंट जे कॉम्प्लिकेट असतात, ह्या सर्जरी खूप डिफिकल्ट अजून मेजर असतात ट्रीट करायला. तर जॉईंट रिप्लेसमेंट नंतर होणारे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे असेप्टिक लूजनिंग, म्हणजे इम्प्लांट्सचं लूज होणे. दुसरं आहे पेरिप्रोस्टेटिक फ्रॅक्चर, म्हणजे इम्प्लांटच्या आजूबाजूला फ्रॅक्चर होणे. तिसरं आहे सेप्टिक लूजनिंग नाही तर इन्फेक्शन. तर इन्फेक्शन जे आहे हे सगळ्यात मेजर फॅक्टर्स आहे, जे ट्रीट करायला खूप डिफिकल्ट होतं. तर आता मी तुम्हाला सांगेल असेप्टिक लूजनिंग म्हणजे इम्प्लांटचं लूज होणं. पुष्कळसे असे फॅक्टर्स असतात की इम्प्लांट आपला ऑपरेशन झाल्यानंतर 1-2 वर्षामध्येच ढिला होऊन जातं. तर याच्यामध्ये पेशंटला जे सिम्पटम्स असतात, जसे की चालताना दुखणं वाढून जातं, नाहीतर त्यांना रात्रीला पेन व्हायला सुरू होतं, ज्याचं काही रिलेव्हंट हिस्ट्री नाही राहत, म्हणजे की फॉलची वगैरे काही हिस्ट्री नाही राहत, जर्कची हिस्ट्री नाही राहत, तरी पेशंटला ऑपरेशन नंतर दुखायला सुरुवात होऊन जाते. तर जेव्हा आम्ही या पेशंट्सला क्लिनिकमध्ये बघतो, तर आम्ही फर्स्ट त्यांच्या एक्सरेज काढायला म्हणतो, ज्याच्यामध्ये आम्हाला पेरिप्रोस्टेटिक लूजनिंग नाही तर ऑस्टिओलायसिस दिसतं. म्हणजे इम्प्लांटच्या आजूबाजूचं जे बोन असतं ते आम्हाला तिथे लूजनिंग दिसतं, जेणे की आम्ही पेशंटला सजेस्ट करतो की त्याला फर्दर इन्व्हेस्टिगेट करायला, आणि त्या हिशोबाने आम्ही त्यांची फर्दर ट्रीटमेंट प्लॅन करतो. दुसरं आहे की पेरिप्रोस्टेटिक फ्रॅक्चर्स. पुष्कळशा पेशंटचे आता जॉईंट रिप्लेसमेंट झाले आहे, आणि हे ॲक्टिव्ह लाईफमध्ये झाले आहे, म्हणजे की 45-50 या एजमध्ये पण आजकाल जॉईंट रिप्लेसमेंट होऊन राहिले आहे. तर जेव्हा असे पेशंट पडतात, नाही तर कधी त्यांचा ॲक्सिडेंट होतो, तर त्याच्यामुळे यांचा फ्रॅक्चर होतं, जे आपल्या इम्प्लांटच्या अवतीभवती असतं. तर जेव्हा पहिलेच एक आर्टिफिशियल जॉईंट लागला आहे आणि त्याच्या आजूबाजूला जर फ्रॅक्चर होत आहे, तर अशा पेशंटला ट्रीट करायला खूप डिफिकल्ट असतं. तर याच्यासाठी मेगा प्रोस्थेसिस, नाही तर प्लेट्स, नाही तर केबल्स, नाही तर रॉड, असे पुष्कळ ऑप्शन्स आहेत ज्यांनी आम्ही हे पेशंट ट्रीट करतो. तिसरं अजून खूप इम्पॉर्टंट जे आहे सेप्टिक लूजनिंग. जर जॉईंट रिप्लेसमेंट आपलं इन्फेक्ट झालं, तर हे खूप डिझास्टर असतं. तर याला ट्रीट करायलाही खूप मेहनत लागते. याच्यामध्ये सोशल इकॉनॉमिकल बर्डन पेशंटवरती पुष्कळ होतं, कारण की याची ट्रीटमेंट खूप महाग होते. अजून याच्यामध्ये लागणारे जे इम्प्लांट आहे ते पण महाग येतात. अजून याचा सक्सेस रेट आपण पहिलेपासून डिटरमाइन नाही करू शकत. तर जसं खूप बरेचसे पेशंट आम्ही बघतो जे सेप्टिक लूजनिंगचे आहे, हे पेशंट स्वस्तामध्ये करून घेण्याच्या चक्करमध्ये पेरिफेरीच्या हॉस्पिटल्समध्ये कमी पैशामध्ये ऑपरेशन्स करून घेतात, जिथे प्रॉपर क्वालिटीचं इम्प्लांट वापरत नाही, प्रॉपर त्यांचं अल्गोरिदम फॉलो करत नाही, जेणे की मग पेशंटला 2-4 महिन्यानंतर पेन सुरू होतं, अजून तिथून पस यायला सुरू होतात. जेव्हा असे पेशंटला आम्ही जॉईंट रिप्लेसमेंट सजेस्ट करतो, तर तेव्हा आम्ही यांना आउटकम पहिलेपासून एक्सप्लेन करता येत नाही. तर अशा पेशंटला आम्हाला स्टेज सर्जरी करायला लागते, ज्याच्यामध्ये आम्ही पहिले पूर्ण इन्फेक्शन जे आहे ते साफ करतो, त्याच्यामधनं टिश्यू पूर्ण काढतो, अजून ते आम्ही कल्चरला पाठवतो, जेणे की आम्हाला माहीत पडेल की हे इन्फेक्शन कसं आहे. त्याच सिटिंगमध्ये आम्ही त्यांचा तो इम्प्लांट पण काढून घेतो, आणि त्याच्या जागेवरती आम्ही सिमेंटचा इम्प्लांट टाकतो, ज्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स राहतात. हा इम्प्लांट आम्ही त्याच्यामध्ये राहू देतो 3 ते 4 महिने, ज्याच्यामधनं अँटीबायोटिक लोकली निघत राहतं, अजून ते पेशंटचं इन्फेक्शन क्युअर होतो. मीन व्हाईल ह्या 4 ते 5 महिन्यात आम्ही त्यांचे ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करत असतो, ज्यांनी की आम्हाला माहीत पडतं की इन्फेक्शन कंट्रोल होत आहे की नाही होत आहे. आणि जेव्हा एकदा पेशंटचं इन्फेक्शन कंट्रोल झालं, तेव्हा आम्ही त्यांची सेकंड सर्जरी प्लॅन करतो. तर अर्थात आम्ही याच्यामध्ये हे सांगायचा प्रयत्न करतोय की जेव्हा पण आपण जॉईंट रिप्लेसमेंट करायचा डिसिजन घेऊ, तर पहिले तुम्ही आपला डॉक्टर पहिले प्रॉपर सिलेक्ट करायला पाहिजे. पैशासाठी स्वस्त इम्प्लांट लावून घ्यायचा हे मुळीच करायला नाही पाहिजे.
जर आपण जॉईंट रिप्लेसमेंट करत आहे तर प्रॉपर इन्स्टिट्यूट नाही तर प्रॉपर डॉक्टरकडनं करायला पाहिजे ज्याच्यावरती तुम्हाला विश्वास आहे.